ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सुके सुके सुके. भावना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये. तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त प्लस गर्ल स्पेशल होणार आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. प्लस आजचा व्हिडिओ आपण आपल्या अलर्ट मोशन ऍप्लिकेशन वरती करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदा जर असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो. कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त एकदम इंस्टाग्राम ट्रेंडिंग न्यू कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओ इतकं पण आजचं मटेरियल आणि फीचर यूज केलेलं आहे. तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट एकदम सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. बाकी तुम्हाला प्रीसेट इम्पोर्ट करण्यास काही सुद्धा प्रॉब्लेम आली तर काय करायचं, खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये 2 व्हिडिओ आहेत हाऊ टू प्रीसेट इम्पोर्ट अलर्ट मोशन याचे. तर ते दोन्ही व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा मित्रांनो. त्या दोन्ही व्हिडिओ मध्ये आपण स्टेप बाय स्टेप प्रॉब्लेमचं सोल्युशन सांगितलेलं आहे. एकदम फिक्स 100% फिक्स होते मित्रांनो. ते सोल्युशन स्वतः मी स्वतः यूज करतोय. ओके, तर बाकी काय अडचण आहे ते बिनधास्ती कमेंट करा. तुमच्या कमेंटचं उत्तर लगेच मिळून जाणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे. व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा, थोडा स्किप करायचा नाही. मित्रांनो आपण लवकरच आणखी युट्यूब चॅनल उघडणार आहोत मित्रांनो. एकदम युनिक कॉन्टेंट येणार आहे त्याच्यावरती. प्लस आणखी AI व्हिडिओ वरती आहे. त्यामुळे एकदम युनिक कॉन्टेंट होणार आहे, ते पण मराठी भाषेमध्ये. त्यामुळे त्या सुद्धा चॅनल नक्की सबस्क्राईब करायचे मित्रांनो. त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वरती मिळणार आहे. त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन हो मित्रांनो. बाकी त्या सुद्धा चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं. तर मित्रांनो कुठला आहे वेळ घालता, चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जीव तुझ्यावर साथ तुला जन्मात सांग होशील का तुझे परी नाची मौजा सारी होशील का कारभारी माझी जोरी लय करू लग्नाची तयारी. ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का धमाके, लाइक और शेयर ठोक दीजिए. 5000 लौटे दिख जाना चाहिए. तर भावांनो आपण अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेस वरती आलेलो आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 2 प्रीसेट बघायला मिळणार आहेत. एक बिटमार्क प्रीसेट आहे, दुसरी शेकेविक प्रीसेट आहे. तर मित्रांनो आपण दोन्ही प्रीसेट ऑलरेडीच इम्पोर्ट करून घेतलेले आहेत. तर प्रीसेट इम्पोर्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या. बाकी तुम्हाला प्रीसेट इम्पोर्ट करण्यास काही सुद्धा प्रॉब्लेम आली तर खाली आपले 2 व्हिडिओ आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर दोन्ही व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा. आता सिंपल आपण आपले व्हिडिओ म्हणजे बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेऊयात. आता मित्रांनो प्रीसेट ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारे आपला इंटरफेस बघायला मिळणार आहे. ओके, तर आता काय करायचं मित्रांनो, आपण सगळं स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती सांगतो. त्यामुळे काय करा, व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचं, थोडं स्किप करायचं नाही आहे. आता तुम्हाला सांगतो मी अगोदर काय करायचं. आपल्याला हे ग्रुप वगैरे एडिट करायचे आहेतच. त्या अगोदर काय करत आपण समोर यायचं आपल्या डबल बीट पशी. आता इथं आल्यानंतर जितके आपले समोर बीट आहेत तितके आपण त्या बीटमध्ये आपले फोटोज इमेजेस ॲड करून घ्या. सिंपल काय करायचं, प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावर जायचं आणि तुमची जिथे काय फोटोची फाईल असेल ते फोटोची फाईल ओपन करून घ्या मित्रांनो. फोटोज ॲड करून घ्या. जर मित्रांनो तुम्ही एक जर फोटो दाखवत बसलो तर आपला टाइम खूप जाणार आहे. त्यामुळे मी डायरेक्टली फोटोज ॲड करून घेतो. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे मी आपले जे फोटो आहेत ते ॲड केले आहेत. जास्त काही नाही, फक्त 7 फोटो आहेत. आता तुम्हाला सांगतो मी एक ट्रिक सांगतो. तर जेव्हा आपण अशा प्रकारे म्हणजे फोटो ॲड करतो तेव्हा फोटोची लेंथ आणि रेशो काहीचा अशा प्रकारे असतो, यापेक्षा अवघड आपला छोटा असतो. ओके, तर काय करायचं, याला बरोबर रेशोमध्ये बसवण्यासाठी वरी आडव्या 3 डॉट आहेत त्यावरती क्लिक करायचं. इथे ऑप्शन आहे फिल टू कंपोजिशन एरियाचं, सिंपल यावरती क्लिक करायचं आहे आणि यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला फोटो एकदम बरोबर रेशोमध्ये बसून जाणार आहे. याच प्रकारे तुम्ही सर्व फोटो ॲड करून घ्या स्टेप बाय स्टेप मित्रांनो. एकदम सोपं आहे. बाकी काय अडचण आहे ते बिनधास्त कमेंट करा, तुमच्या कमेंटचा रिप्लाय मी स्वतः देतो. ओके, तर आता काय करायचं, तर समोर यायचं आपल्याला आपल्या बीटवर ग्रुप पशी यायचं. सिंपल आता काय करायचं, जो 1 नंबरचा ग्रुप आहे त्याला 1 नंबरच्या ग्रुप पशी यायचं. या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. आता यामध्ये आपल्याला फोटोज इमेजेस म्हणजे चेंज करायचे. आता ही जे फोटो आहे ते चेंज करायचे, त्यासाठी ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती जायचे. तर इथं आल्यानंतर काय आपल्याला 2 परत ग्रुप बघायला मिळणार आहेत. आता काय करायचं, वरचा जो ग्रुप आहे या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती जायचं. एक सिंपल आपल्याला हा जो फोटो या फोटोवरती क्लिक करायचं, कलर फील्डवरती जायचं. इथं नाव किंवा नंबर अशा प्रकारे यावरती क्लिक करायचं. डायरेक्ट आपला जो मीडिया ओपन होईल. आता समजा तुम्हाला फोटो चेंज करायचा आहे, समजा तुमचा फोटो असणार आहे हा, तर सिंपल या फोटोवरती क्लिक करायची, इथं वरी प्लसवरती क्लिक करायचा, फोटो अशा प्रकारे ॲड होणार आहे. बाकीला ॲडजस्ट करण्यासाठी काय करायचं आहे, इथे यायचं मूव अँड ट्रान्सफरवरती, इथे येऊन फोटो अशा प्रकारे काहीसा ॲडजस्ट करून घ्या, झूम वगैरे करून घ्या, झूम वगैरे करून घ्या. ओके,
तर अशा प्रकारे सिंपल. आता म्हणजे फोटो आपण चेंज केला आहे, मी जे आहे तेच ठेवतो कारण नंतर प्रॉब्लेम नको आपल्याला. आणि आता काय करायचं, जो आता 2 नंबरचा ग्रुप आहे तर सिंपल या 2 नंबरच्या ग्रुपवरती यायचं, एडिट ग्रुपवरती जायचं. आता आपल्याला फोटो परत चेंज करायचा. परत काय करायचं, फोटोवरती क्लिक करून काय करायचं, आता कलर फिलवरती यायचं. इथं नाव किंवा नंबर असेल यावरती क्लिक करून फोटो चेंज करून घ्यायचा आहे. फोटो हा मला ॲड करायचा आहे वाटलं तर हा बघा, हा सिंपल फोटोवरती क्लिक, आपलं ओकेवरती क्लिक करायचं आहे. बाकी याला मूव अँड ट्रान्सफरवरती अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्या. याच्यात अवघड नाही मित्रांनो, सिंपल. आता काय करायचं, समोर यायचं आहे. हा जो 2 नंबरचा ग्रुप आहे यावरती यायचं आहे. यावरती आल्याच्यानंतर काय करायचं, एडिट ग्रुपवरती जायचं आहे. परत 2 ग्रुप येतील. परत 1 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून फोटोवरती क्लिक करायचं आहे. कलर फिलवरती जायचं आहे. इथं नाव किंवा नंबर असेल यावरती क्लिक करून फोटो चेंज करायचा आहे. समजा आपल्याला हा फोटो घ्यायचा आहे, फोटोवरती क्लिक करायचं, वरी प्लसवरती क्लिक करायचं आहे. आपला फोटो ॲड होणार आहे. बाकी ॲडजस्ट करण्यासाठी मूव अँड ट्रान्सफर आहेच. इथून तुम्ही फोटो ॲडजस्ट करा, झूम इन झूम आउट, इकडे तिकडे काय करायचं ते करून घ्या. ओके. आता वरचा आपण फोटो एडिट केला. आता खालचं एडिट करण्यासाठी ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती जायचं आहे. परत फोटोवरती क्लिक करून परत फोटो चेंज करायचा आहे. ओके. हा फोटो घ्यायचा असला तर हा फोटो. ओके. म्हणजे अवघड काही नाही मित्रांनो, सिंपल अशा प्रकारे. ओके, झालं इतकं. आपण 2 तर ग्रुप एडिट केले. समोर यायचे 3 नंबरच्या. परत ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती जायचं आहे. परत वरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती जायचं आहे. परत फोटोवरती क्लिक करून या मीडियावरती यायचे. मीडियावरती आल्याच्यानंतर आपल्याला फोटो चेंज करायचा, फोटो घ्यायचा आहे. हा सिंपल या फोटोवरती क्लिक करून वरी प्लसवरती क्लिक करायचं आहे. बाकी याला ॲडजस्ट करून घ्या. मूव अँड ट्रान्सफरवरती जाऊन झूम इन झूम आउट. ओके. आता बॅकला यायचं आहे. परत एडिट ग्रुपवरती जायचं आहे. सिंपल फोटो चेंज करायचा आहे. सिंपल अशा प्रकारे फोटो चेंज करून घ्या. म्हणजे मागाचा फोटो कंपल्सरी चेंज करणं काही विषय नाही, जसं याचं ठेवलं तरी पण जमणार आहे. सिंपल आता काय करायचं, एकदम लास्टचं एक बीट असेल ही बघा अशा प्रकारचं. ओके. तर याला सुद्धा घ्या एडिट करून. आता काय करायचं तुम्हाला सांगतो. आता जो आपला ग्रुप आहे 1 नंबरचा, 1 नंबरच्या ग्रुपवरती यायचं आहे. 1 नंबरच्या ग्रुपवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. इथे यायचं बॉर्डर अँड शॅडोवरती. सिंपल बॉर्डर अँड शॅडोवरती यायचं आहे. खाली काय करायचं आहे, शॅडोवरती यायचं आहे. हे बघा शॅडोवरती क्लिक करायचे. शॅडो याचा इनेबल अनइनेबल असेल याला इनेबल करायचं आहे. कलर इथे याचा व्हाईट असेल, सिंपल कलर रेड करायचा आहे. रेड करून साईज जी आहे शॅडोची साईज वाढवायची. ही बघा अशा प्रकारे एक मी 180-90 ठेवून घेतो. ओके. सिंपल समोरच्या परत आपल्याला ग्रुपवरती यायचं आहे. परत काय करायचं आहे, बॉर्डर अँड शॅडोवरती जायचं आहे. खाली शॅडोवरती यायचं, शॅडो इनेबल करायचं आहे. शॅडोचा कलर व्हाईट असेल तुम्ही चेंज करून घ्या. ओके. हे बघा अशा प्रकारे आपण कलर चेंज करून घेऊयात मित्रांनो. जो कोणताही कलर छान दिसतो कलर चेंज करायचा. आपलं बॉर्डरची साईज आहे ती कमी जास्ती करून घ्यायची. परत समोरच्या यायचे ग्रुपपाशी. परत बॉर्डर अँड शॅडो. परत आपल्या शॅडोवरती यायचं, स्टोक इनेबल करायचं. बॉर्डरचा कलर चेंज करून साईज जी आहे ती साईज वाढवायची आहे. परत लास्टचा एक असेल यावरती क्लिक करायचं आहे. परत बॉर्डर अँड शॅडो, खाली शॅडोवरती यायचं आहे. शॅडो इनेबल करायचं. ओके. झालं एवढंच जास्त काही नाही. पण ह्याचा कलर बघा छान एखादा दिसतोय तो, तर हा राहू द्या. ओके. झालं एवढंच, जास्त काही नाही मित्रांनो, अवघड काही नाही. ज्यांना काही अवघड वाटले त्यांनी बिनधास्तली कमेंट करा. तुमच्या कमेंटचं उत्तर मी स्वतः देऊन टाकतो. ओके. आता काय करायचं, आपलं समोर यायचं थोडंफार इथे यायचं आहे. आता इथं आल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला तुम्हाला सांगतो मी. आपण इकडे एक इंकचे वगैरे इफेक्ट आहेत, तर ते इफेक्ट आपण ॲड करू. त्यासाठी काय करायचं, आता बॅकला यायचं आहे शिकी प्रिसेटच्या लेअरवरती. आणि मित्रांनो इथं आल्याच्यानंतर काय करायचं, हा जो व्हिडिओ आहे हा, तर सिंपल हा व्हिडिओ कॉपी करायचा. व्हिडिओवरती क्लिक करून तर लेअरचं ऑप्शन आहे, लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, कॉपी लेअरवरती यायचं आहे. आता यायचं आता बॅकला आपल्या व्हिडिओवरती. सिंपल इथं व्हिडिओवरती यायचं आहे. आता व्हिडिओवरती आल्याच्यानंतर डबल बीट पशी यायचं आहे. ही इथं डबल बीट. आता काय करायचं, डबल बीट पशी येऊन हा जो व्हिडिओ आहे हा इथं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केला, थोडं समोर यायचं आहे. व्हिडिओवरती क्लिक करायचं, इथं टाईम अँड ड्युरेशनचा ऑप्शन आहे बघा, यावरती क्लिक करायचं आहे. इथे लेंथ वाढवायचं ऑप्शन आहे. जिथपर्यंत लेंथ वाढवायची तिथं आपलं बीट ठेवायचं आणि ही बघा इथून लेंथ वाढवून टाकायची. सिंपल इतकं झालं. बॅकला यायचं आहे. ब्लेंडिंग ऑन ऑपोसिटीवरती यायचं आहे. डार्केनवरती येऊन डार्केन करून घ्यायचं. ओके. आता मल्टिफ्लाय कोणतं पण एक ठेवून घ्या, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. थोडीशी साईज वाढून घ्या अशा प्रकारे. आता काय करायचं आहे, जो आपला फोटो आहे तर त्या फोटोवरती क्लिक करायचे. मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं. इथं रिसाईजवरती क्लिक करून त्याचा साईज जो आहे साईज आता फोटोचा मोठा करून घ्या. सिंपल अशा प्रकारे झालं. हे बघा अशा प्रकारे समोरची बीट पैसे यायचे मित्रांनो. त्याच्यानंतर हा व्हिडिओ आहे हा इथं पेस्ट करायचा आहे. परत काय करायचं आपल्याला, परत व्हिडिओची लेंथ वाढवायची आहे. टाईम अँड ड्युरेशनवरती जाऊन लेंथ वाढवून घेतल्याच्यानंतर काय करायचं आहे,
ब्लेंडिंग ऑपॉसिटीवरती येऊन डार्केनवरती येऊन डार्केन करून घ्यायचं आहे. झालं एवढं सिंपल. काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचं, या मूव्ह अँड ट्रान्सफरवरती येऊन फोटो खाली घ्या, साईज थोडीफार वाढवा. इतकं झालं. आता व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, लेअर आपलं लेअरवरतीच यायचं आहे, कॉपी लेअर करायची, समोर यायचं आहे, ही लेअर इथे पेस्ट करायची. ओके, लेअर बरोबर बसलेली आहे. सिंपल इतकं झालं. आता काय करायचं आहे, आणखीन एकदा पेस्ट करून द्यायची आहे. ओके, कुठपर्यंत 26 सेकंदापर्यंत. 26 सेकंदापर्यंत हा व्हिडिओ आपण पेस्ट केला. एकदम फोटो बरोबर बसलेले आहेत बघा. हा थोडा छोटा करावा लागतो असं वाटतंय मग, सॉरी व्हिडिओच होते. फोटो आपला जो फोटो आहे तो फोटो छोटा करावा वाटतंय थोडाफार असा. ओके झालं, इतकंच करायचं आहे. आता काय करायचं तुम्हाला सांगतो मी. इथे एक व्हिडिओ आहे, जे हा व्हिडिओ पेस्ट करून देऊयात. ओके, इतकं झालं मित्रांनो. आता काय करायचं तुम्हाला सांगतो बाकी मी. आता काय करायचं आहे, आता यायचं आहे आपल्याला बॅकला इफेक्टच्या लेअरवरती, आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, हा जो व्हिडिओ आहे सिंपल बघा, हा 2 नंबरचा, तर हा व्हिडिओ त्याचप्रमाणे कॉपी करायचा आहे. व्हिडिओ कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे, आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, समोर यायचं 26 सेकंदापाशी. ओके, ही बघा इथे 26 सेकंदापाशी हा व्हिडिओ इथे पेस्ट करायचा आहे. आता काय करायचं, व्हिडिओवरती क्लिक करून टाईम अँड ड्युरेशनवरती जायचं आहे. इथं लेंथ याची कमी करायची आहे, परत इथं पेस्ट करायचं आहे, परत याची लेंथ कमी. ओके, परत पेस्ट, परत लेंथ याची वाढवावी लागणार आहे. झालं. काय करायचं, या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंग ऑपॉसिटीवरती जायचं आहे, लाईटनवरती याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. परत समोर येऊन त्याच व्हिडिओवरती लाईटनवरती येऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे, लाईटनवरती येऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. झालं. आता काय करायचं तुम्हाला सांगतो मी. परत बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती, आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, हा जो एक इफेक्ट आहे म्हणजे फोटो दिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, इथं 3 डॉट असतील यावरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करायचं आहे. इफेक्ट कॉपी करून झाल्याच्यानंतर व्हिडिओवरती यायचं मित्रांनो, आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, आता याचे 26 सेकंदापाशी एक 3 फोटो म्हणजे लास्टचे 3 फोटो आहेत, तर या 3 फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. सिंपल. तर हा इफेक्ट पेस्ट करून देऊयात. तर या 3 फोटोला हा इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर इकडची बुकिंग झालेली आहे, जिकडचा आपला ताणच मिटलेला आहे. आता काय करायचं तुम्हाला सांगतो. तर परत इफेक्टच्या लेअरवरती यायचं आहे, आणि मित्रांनो काय करायचं आहे, एक अशा प्रकारे 4 ग्रुप असतील, तर ही 4 ग्रुप आपल्याला कॉपी करायचे आहेत. ग्रुप कॉपी करून परत आपल्याला व्हिडिओवरती यायचं आहे, आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, आता डबल बीटपाशी यायचं आहे. इथे येऊन काय करायचे, सगळे 4 जे ग्रुप आहेत ते 4 ग्रुप अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचे आहेत, कारण लिरिक्सचे ग्रुप आहेत. याचा काही विषयाचा नाही, सगळे मी लिहून दिलेले आहेत तुम्हाला. ओके, आता काय करायचं आहे, डबल बीटपाशी यायचं आहे, एक प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. तर या रेक्टँगलवरती क्लिक करायचं आहे, कलर आणि फिलवरती जायचं आहे, याचा कलर काय करायचं, व्हाईट ठेवायचा आहे. व्हाईट ठेवल्याच्यानंतर बॅकला यायचं मित्रांनो, एक वर 3 डॉट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, तो ऑप्शन आहे फिल टू कंपोजिशन एरियाज, यावरती क्लिक करून याची लेंथ एवढी ठेवायची, बाकी कट करून टाकायची. सिंपल अशा प्रकारे बघा, ही बघा सिंपल. याच्यावर या रेक्टँगलवरती क्लिक करायचं आहे, याला कॉपी करायचं आहे, समोरच्या बीटपाशी येऊन हाच रेक्टँगल इथे पेस्ट करून द्यायचा. ओके, अशा प्रकारे परत पेस्ट, परत पेस्ट. ओके, तर इथपर्यंत पेस्ट करा. ओके झालं. वाटतं लास्टपर्यंत करून टाका, काही प्रॉब्लेम नाही आहे. एकदम लास्टच्या बीटपर्यंत, म्हणजे लास्टच्या बीटपर्यंत 28.22 सेकंदापर्यंत पेस्ट करून द्यायचं आहे. ओके, अशा प्रकारे. तर आता काय करायचं, थोडं आपल्याला समोर यायचं आहे, अलीकडे यायचं आहे, म्हणजे समोर म्हणजे एक 3.5 सेकंदापाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक आणखीन रेक्टँगल ॲड करायचं आहे. यावरती क्लिक करून काय करायचं आहे, वर एक 3 डॉट आहे यावरती क्लिक करून फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे, याचा कलर ब्लॅक ठेवायचा आहे. ब्लॅक ठेवल्याच्यानंतर आपल्याला याचं ब्लेंडिंग ऑपॉसिटीवरती लाईटनवरती मला स्क्रीन करायचं आहे. आता एकदम लास्टपाशी या 30.24 सेकंदापाशी या रेक्टँगल याची लेंथ वाढून घ्यायची आपल्याला. आता काय करायचं आहे, आता याचे स्टार्टिंगला रेक्टँगलच्या इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्टवरती जायचं आहे, एक सिम्पल स्टाफ ॲड नावाचा इफेक्ट आहे, अशा प्रकारचं सिम्पल स्टाफ ॲड. यावरती क्लिक करायचं आहे, प्लसची की द्यायची आहे, एंडिंगला यायचं आहे, एंडिंगला येऊन आणखीन एक की द्यायची, म्हणजे डायरेक्ट एंडिंगला येऊन की द्यायची, आणि एक्स अँगलवरती जी पोझिशन वाढवायची मित्रांनो आपल्याला. पोझिशन एक्स अँगलवरती 1000 घ्या करून अशा प्रकारे, ही बघा. ओके, तर म्हणजे आपलं ऑलमोस्ट तर काम रेडी झालेलंच आहे मित्रांनो. आपला व्हिडिओज रेडी झालेला आहे. आपण बघूयात कुठे काय राहिलं आहे का, नंतर तुम्हाला प्रॉब्लेम नको. हां, अपघाताचं आपली बॉर्डर राहिलेली आहे, सॉरी तेच लक्षात, त्याच्यामुळे बघत आपण रिपीट बघितलं. तर स्टार्टिंगला यायचं, प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल ॲड करायचं आहे, वर आडव्या 3 डॉट असल्यावरती क्लिक करून
स्ट्रेच टू कंपोजिशन एरियाचा ऑप्शन आहे. कोणता? स्ट्रेच टू कंपोजिशन एरिया. यावरती क्लिक करायचं, एकदम एंडिंगला यायचं आहे. एंडिंगला याची लेंथ वाढवायची आहे. कलर आणि फ्लेवरती जायचं आहे. इथं नो कलर सिलेक्ट करायचा आहे. बॅकला यायचं आहे. बॉर्डर आणि शड्डावरती इथं स्टोक इनेबल असेल तर तो इनेबल करायचा आहे. सॉरी, बंद असेल तर चालू करायचा आहे. कलर ब्लॅक असेल तो व्हाईट ठेवायचा आहे. स्टोक आता वाढवून घ्यायचा आहे. एक 12% ठेवून घ्या, 12-13%. ओके, तर आपलं काम झालेलंच आहे मित्रांनो. तर आता काय करायचं, एकच काम उरलं आहे. तिथं शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची क्वालिटी इंडिव्हिज्युअल ठेवायची आणि खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे आणि आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढवायचं. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो. कारण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठीमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. तर बाय, टेक केअर.